Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 9, Maths 2, chapter number 6. Today we are going to study about the properties of congruent chords. म्हणजेच एकरूप जीवेचे गुणधर्म आज आपल्याला वर्तुळ या प्रकरणात शिकायचे आहेत. याला काय म्हणतात? एकरूप जीवांचे गुणधर्म. त्यातला पहिला गुणधर्म आधी आपण सिद्ध करणार आहोत. वॉन्ट टू प्रूव्ह द थेरम ऑफ द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट chord. The theorem is the congruent chords of a circle are equidistant from the center of a circle. Congruent chords of a circle म्हणजे एकरूप जीवा, एका वर्तुळाच्या एकरूप जीवा ह्या आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ह्या वर्तुळाच्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. इक्विडिस्टंट म्हणजे काय? समान अंतरावर असतात. हा गुणधर्म विद्यार्थ्यांनी, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचा आहे की एका वर्तुळाच्या एकरूप जीवा ह्या वर्तुळाच्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. To prove this theorem, we want to draw the diagram of a circle and its congruent chords. Observe the figure. Suppose this is a figure. This is a circle. AB is a chord, CD is another chord, and it is given that these two chords are congruent. हे आपल्याला दिलेलं आहे की AB जीवा आणि CD जीवा या एकरूप आहेत. मग आपल्याला हे गिव्हनमध्ये डायग्रामवरून लिहायचं आहे. इन अ सर्कल विथ सेंटर ओ. मग आता इथे आपल्याला ओ हा पॉईंट सेंटर दाखवायचा आहे. ओके. कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. ओ पी इज परपॅन्डिक्युलर टू ए बी. कशासाठी परपॅन्डिक्युलर काढला? कारण त्याचं डिस्टन्स मोजायचं आहे आणि आपल्याला ते सारखं दाखवायचं आहे. ओके नाही, म्हणून आपल्याला डिस्टन्स आपण परपॅन्डिक्युलर म्हणजेच लंब मोजतो, म्हणून आपल्याला इथे परपॅन्डिक्युलर म्हणजे लंब काढायचं आहे. ओ पी इज परपॅन्डिक्युलर टू कॉर्ड ए बी and OQ is perpendicular to chord CD. Want to prove that these chords are equidistant from the center. Means we want to prove that OP and OQ, this distance are same. That means segment OP is congruent to chord or segment OQ. बरोबर? आपल्याला हे या दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मुलांनो, आता आपल्याला पुन्हा एकदा आठवायचे की सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. मग काय करावं लागेल तर आपल्याला त्या सेगमेंट असलेले ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. ट्रायंगल्स आहेत का डायग्राममध्ये? नाही. म्हणजेच काय तर आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल की जेणेकरून ट्रायंगल तयार होतील आणि त्याच्यामध्ये ओ पी असेल, दुसऱ्या ट्रायंगलमध्ये ओ क्यू असेल. मग काय करावं लागेल तर आपण जॉईन करूया. एकतर ओ ए जॉईन करा आणि ओ डी किंवा ओ सी कुठलेही दोन रेडियस जर तुम्ही काढले तर तुम्हाला दोन ट्रायंगल्स मिळणार आहेत. मग इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. कन्स्ट्रक्शन ड्रॉ और जॉईन सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ डी. जॉईन ओ ए अँड ओ डी. बघा, दोन ट्रायंगल तयार झाले. नाव कन्सिडर दिस टू ट्रायंगल्स. आता आपण आधी विचार करून घेऊया. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे तर आपल्याला काय काय माहिती आहे. बरोबर आहे. मग इथे आता आपल्याला दिलेलं आहे कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. इट इज गिवन दॅट ए बी कॉन्ग्रुएंट टू सी डी बट ए पी इज अ पार्ट ऑफ दॅट कॉर्ड. डी क्यू इज ऑल्सो द पार्ट ऑफ कॉर्ड सी डी. मग आपल्याला ए पी बद्दल आणि डी क्यू बद्दल काही याच्यावरनं मिळवता येईल का असा विचार करा. Already we have drawn a perpendicular from O to chord AB also and chord CD also at point P and Q respectively. Means what? You know the theorem that when we draw a perpendicular from the center on the chord, it bisects the chord. Means AP is a half of AB and DQ is a half of CD. Already AB and CD are congruent, means that its half part are also equal. Means AP is congruent to DQ. These two parts are same. Okay. हे आता आपल्याला याच्यावरनं मिळालं. आणखीन काय माहिती आपल्याला तर
OA and OD are radii of same circle and therefore they are congruent. They are same. But what are OA and OD? These are hypotenuse of these two triangles. Because at P that is 90 degree, at Q there is also a 90 degree, means these are hypotenuse. Means these two triangles are congruent by hypotenuse side test. Hypotenuse side test. बघा, hypotenuse side test वरून दोन ट्रायंगल काय झालेत? Congruent झालेत. If the triangles are congruent, then the remaining parts are also congruent, and hence OP is congruent to OQ, which is the remaining part of these two triangle, which you want to prove. म्हणजे आपल्याला हेच दाखवायचं होतं, ते आपल्याला मिळालेलं आहे. आता हे प्रूफ आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहायचे. जसं आत्ता आपण जो विचार केला त्याप्रमाणे आपल्याला हे थेरमचं प्रूफ लिहायचं आहे, त्याची लॉजिकली मांडणी करायची आहे. मग आता इथे आपण काय करणार आहे पहिल्यांदा, तर आपण दोन ट्रायंगल आधी कन्सिडर केलेले आहेत, बरोबर आहे. मग ते दोन ट्रायंगलची नावं आपल्याला क्रमाने व्यवस्थित 1-1 करस्पॉन्डन्सने लिहायची आहेत. इन ट्रायंगल कुठून घेणार बघा, OAP. मग OAP असं जर नाव लिहिलं अँड ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव कसं लिहायचं, OAला डबल साईन केली आपण, इकडे डबल साईन कुणाला आहे, ODला. मग ODQ असं नाव लिहा. इन ट्रायंगल ODQ, इन दिस टू ट्रायंगल्स, स्टेटमेंट नंबर 1, सेगमेंट AB is congruent to segment CD because this is given. Statement number 2, OP, segment OP is perpendicular to segment AB. And statement number 3, that segment OQ is also perpendicular to segment CD. These two are also given. Okay, as when we draw the perpendicular from center, it's bisect the chord. Therefore, by this theorem, that we know that AP is equal to half of AB and DQ is also equal to half of CD. This is statement number 4. Because perpendicular drawn from center to the chord bisect chord by this theorem. And statement number 5 now, AB and CD are congruent. This is statement number 1. Using statement number 1 and 4, we can say that AP is congruent to DQ because by statement number 1 and statement number 4. समजलं इथपर्यंत? Okay. Now statement number 6 is segment OA is congruent to segment OD because these are radii of same circle. Okay, and therefore statement number 7 says that triangle OAP is congruent to triangle ODQ because by hyposide test. Hyposide test. And as triangles are congruent, their corresponding sides means segment OP is congruent to बघा OP OQ congruent to segment OQ because CSCT, because by this test triangles are congruent and hence their corresponding sides are congruent. Means if the chords are congruent, then the distance from the center are also congruent. अशा प्रकारे आपण हे थेरम आता सिद्ध केलेलं आहे. समजलं सर्वांना? नेक्स्ट थेरम. आता जे आपण आता सिद्ध केलं की जर जीवा एकरूप असतील तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतरसुद्धा समान असेल. त्याच्या अगदी उलट काय होईल स्टेटमेंट, की जर अंतर समान असेल केंद्रापासूनचं त्या जीवांचं, तर त्या जीवासुद्धा काय हव्यात, एकरूप हव्यात.
मग हेच आपल्याला आता ह्या थेरममधून सिद्ध करायचं आहे. स्टेटमेंट बघा थेरमचं काय आहे. इफ द कॉर्ड्स ऑफ द सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. समजलं? कॉर्ड्स ऑफ द सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, देन दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे आपल्याला त्या कॉन्ग्रुएंट आहेत त्या कॉर्ड्स, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यांचं डिस्टन्स सेम आहे हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे अगदी उलट झालं की नाही. आता हे थेरमसुद्धा आपण कसं प्रूव्ह करणार आहोत ते डायग्रामच्या सहाय्याने बघूया. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द फिगर ऑफ अ सर्कल. दॅट दिस सर्कल, in this circle O is a center, AB and CD are any two chords. OP is perpendicular to AB to consider the distance. OQ is also perpendicular to CD because it is a distance. Okay, and it is given that these are equidistant from the center. Means what is given? OP and OQ are same. हे अंतर समान आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की AB आणि सी डी ह्या दोन कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे जीवा एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी, ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी, ओ पी इज कॉन्ग्रुएंट टू ओ क्यू. देन वॉन्ट टू प्रूव्ह दॅट chord AB is congruent to chord CD. Again, to prove the chords are congruent means in the sense that the segments are congruent. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. To show the segment congruent, again consider the triangle and the triangle should be shown as a congruent. But in this figure there is no any triangle to in which the chord AB is fully located. Means AB ही कॉर्ड जी आहे, जीवा जी आहे ती पूर्ण कोणत्याच त्रिकोणात येणार नाही. त्यातला हाफ पार्ट तर येईल ना, म्हणजे BP. Therefore in construction join OB and also OC. मग आपल्याला कन्सिडर करूया कन्स्ट्रक्शन. जॉईन सेगमेंट OB and सेगमेंट OC. ओके. आता आपल्याला प्रूफ कसं लिहायचं याचं ते बघूया. मग आता ह्या प्रूफमध्ये सुद्धा आपल्याला हे दोन ट्रायंगल कन्सिडर करावे लागतील आणि ते कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. मग आता इथे हे दोन ट्रायंगल कन्सिडर करताना काय विचार कराल तुम्ही, तर OB and OC आर रेडाय ऑफ सेम सर्कल, therefore they are congruent. These two are congruent and they are also the hypotenuse. And it is already given that OP is congruent to OQ. हे ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे हायपोसाइड पुन्हा हायपोटेनियस साइड टेस्ट आली की नाही, या हायपोसाइड टेस्टने ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, therefore their corresponding another parts are also congruent. Means BP is congruent to CQ. And as we draw a perpendicular, it bisect the chord. म्हणजे जेवढी BP आहे तेवढीच AP आहे, म्हणजे त्याची दुप्पट झाली AB. मग हे जर अर्धे पार्ट्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे दुप्पट पार्टसुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे AB ऑलरेडी कशी होईल, CDला कॉन्ग्रुएंट होईल. हे आता आपल्याला लॉजिकली व्यवस्थित मांडणी करून लिहायचं आहे स्टेटमेंट वाईज. मग आता स्टेटमेंट नंबर 1 काय लिहाल तुम्ही, पहिल्यांदा 1 लिहिण्यापूर्वी आधी ट्रायंगलची नावं लिहा. इन ट्रायंगल कसं नाव लिहायचं ट्रायंगलचं, BPO. समजा आपण BPO लिहिलं तर इथे कसं येईल, BPO अँड ट्रायंगल. मग आता इथे कसं लिहिणार, C. आता BPला कुठली साईन नाही आहे, मग इथे CQ घ्यावा लागेल, CQO. इन ट्रायंगल BPO अँड CQO. स्टेटमेंट नंबर 1, सेगमेंट काय दिलं आहे, OP. बघा OP, OQ, इकडे पण OQ आहे की नाही, बरोबर. सेगमेंट OP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OQ बिकॉज इट इज गिवन. ओके. स्टेटमेंट नंबर 2, दॅट सेगमेंट OB ही लिहायची ना आपल्याला आता, ही OB ही कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे, ह्या OCशी. सेगमेंट OB बघा OB आणि इथे OC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OC बिकॉज दीज आर रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ सेम सर्कल. अँड therefore स्टेटमेंट नंबर 3, triangle BPO
is congruent to triangle CQO because by हायपोसाइड टेस्ट, कर्णभुजा प्रमेय. कर्णभुजा प्रमेयानुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता इथे रेडाय ऑफ सेम सर्कलच्या इथे काय लिहाल तुम्ही, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून. आता हे हायपोटेनियस साईडने ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. मग पुढची स्टेटमेंट काय, करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे BP. सेगमेंट ही BP आपल्याला लिहायची आहे. सेगमेंट BP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CQ. बघा BP इकडे CQ इज CQ आली की नाही. मग इथे काय लिहिणार, बाय CSCT, एकरूप वर्तुळाच्या संगत भुजा. ओके, मग आता हे BP आणि CQ सेम झाले. अँड देअरफॉर स्टेटमेंट नंबर 5, 2 टाइम्स ऑफ BP is also equal to 2 times of CQ. Why? Because by statement number 4, multiplying by 2. And as 2 times of BP, what is 2 times of BP? It bisect the chord. And therefore statement number 6 is AB. 2 times of BP is AB. And is equal to 2 times of CQ. बघा इथे CQ काय येईल, CD. AB is equal to, AB is congruent to CD because by statement number BP is equal to CQ, by theorem or property that perpendicular drawn from center bisect the chord and therefore their two parts are same. अशा पद्धतीने आपण AB आणि CD हे दोन कॉर्ड्स कसे दाखवले, एकरूप दाखवले आहेत. सर्वांनी अशाच पद्धतीने जर विचार केला तर डायग्राम वेगवेगळ्या काढा, त्यांची नावं बदला आणि ह्या थेरमचा पुन्हा लिहिण्याचा सराव करा, विचार करण्याचा सराव करा, तुम्हाला निश्चित जमेल. कन्सिडर दिस एक्झाम्पल. रेडियस ऑफ द सर्कल इज 10 सेंटीमीटर. काय दिले, एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 10 सेंटीमीटर. देर आर 2 कॉर्ड्स ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर इच. तिथे 2 जीवा आहेत, किती सेंटीमीटर लांबीच्या, 16 सेंटीमीटर लांबीच्या 2 जीवा या वर्तुळामध्ये आहेत. व्हॉट विल बी देअर डिस्टन्स ऑफ दीज कॉर्ड्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ह्या जीवांचं वर्तुळाच्या केंद्रापासून अंतर किती असेल असा आपल्याला प्रश्न आहे. मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, एक डायग्राम काढावी लागेल आणि त्या डायग्रामवरून काय काय दिलेलं आहे ते त्या डायग्राममध्ये आधी लिहून घ्यावं लागेल. कन्सिडर द फिगर अगेन. नाव radius of circle is 10 centimeter. Then show that OP is a radius and there is 10 centimeter. 2 chords of length 16. Hey 16 PQ and RS are 16 centimeter. Okay. And want to find out the distance of this chord from the center. Therefore draw perpendicular OM on chord PQ. And you know that when the chords are congruent, the distance are same. म्हणजे OM is also same as the distance ON. Suppose if we draw ON perpendicular to RS. मग एका जीवेचं अंतर जर जेवढं असेल तेवढंच दुसऱ्या जीवेचं अंतर येणार आहे, कारण ते दोन्ही जीवा काय आहेत, एकरूप आहेत. मग आता इथे आपल्याला 2 प्रकारे थेरमचा वापर करावा लागेल, हो की नाही. कसं काय, तर आपण इथे OPQ आणि OM हा परपेंडिक्युलर आहे की नाही. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड अँड देअरफॉर PM इज हाफ ऑफ PQ. काय लिहाल इथे, OM is perpendicular to PQ and therefore PM is equal to half of PQ, which is equal to half of 16, which is equal to 8 centimeter. मग ही 8 सेंटीमीटर येईल आणि ही 8 सेंटीमीटर येईल. ओके, मग आता आपल्याला काय काढायचं आहे, OM काढायचं आहे पहिल्यांदा. मग ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल. P in triangle PMO by Pythagoras theorem, OP square is equal to OM square plus PM
स्क्वेअर. मग OP² म्हणजे काय, 10² इज इक्वल टू OM माहिती आहे का, नाही. मग OM² प्लस 8² अँड देअरफॉर 100 इज इक्वल टू OM² प्लस 64. हा ट्रान्सफर करा म्हणजे इकडे मायनस होईल. OM² इज इक्वल टू 100 minus 64 which is equal to 36 and therefore OM is equal to 6 centimeter by taking square root on both sides. OM is equal to 6 centimeter means this is the distance of the chord from the center. Then write down that chord PQ is congruent to chord RS. Okay, and therefore distance from center are also same, and therefore these chords are 6 centimeter from center. त्यांचा डिस्टन्स किती असेल, सेंटरपासून 6 सेंटीमीटर असेल. अशा पद्धतीने आपल्याला कोणतंही एक्झाम्पल जर विचारलं गेलं याच्यावर आधारित, तर अशा प्रकारे असलेल्या आपल्याकडे जे थेरम्स आपण प्रूव्ह केलेले आहेत त्यांचा वापर या ठिकाणी करावा लागतो. आणि अशी उदाहरणं तुम्ही करून बघा, सराव करा, तुम्हाला निश्चित त्यांचा वापर करता येईल. विद्यार्थ्यांनो, आजचं शिकवलेलं तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहिलेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.